नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहे की सिलाउटमध्ये नवीन फाईल कशी क्रिएट करायची आणि थोडाफार सिलाउटचा इंटरफेस बघणार आहे. जर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये आपण सिलाउटमध्ये जे काही बघणार आहे, जे काही आपले चॅप्टर असणार आहेत त्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे, तर तो नक्की बघा. तर चला सुरुवात करूयात. तर बघा, सगळ्यात पहिली स्टेप असते म्हणजे आपण व्यवस्थित फोल्डर बनवून घ्यायचे. म्हणजे आपण जिथं प्रोजेक्ट सेव्ह करणार किंवा कुठून तरी फुटेज घेणार, त्याचे जे काय असतं ते स्ट्रक्चर व्यवस्थित बनवून घ्यायचं. तर तुम्हाला दाखवतो मी कसं बनवायचं ते. तर तुम्ही इथं बघू शकता, सगळ्यात पहिल्यांदा मी प्रोजेक्ट 1 म्हणून फोल्डर बनवला आहे. त्याप्रमाणे तुम्ही जे काय तुमचं प्रोजेक्टचं नाव असेल त्या नावानं फोल्डर बनवू शकता. त्याच्या आतमध्ये आपले 2-3 फोल्डर येणार. एक म्हणजे फुटेजमध्ये जे काय तुमच्या प्लेट्स असतील त्या तिथं असते. त्यानंतर स्क्रिप्टमध्ये आपण सिलाउट फाईल सेव्ह करणार आहे. आणि त्याच्यानंतर येईल रेंडर किंवा आपले शेप्स एक्सपोर्ट करणार आहोत, त्याचे फोल्डर्स खाली येतील. तर असे स्ट्रक्चर बनवून झाल्यानंतर सिलाउट ओपन करायचं आहे. तर बघा, सिलाउट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं हा इंटरफेस दिसत असेल. तर सगळ्यात पहिल्यांदा दिसतंय न्यू प्रोजेक्ट. जेव्हा केव्हा आपण नवीन फाईल क्रिएट करणार, नवीन प्रोजेक्टवर काम करणार, तेव्हा न्यू प्रोजेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर ओपन प्रोजेक्ट आहे. ओपन प्रोजेक्टमध्ये आपण काय करतोय, तर एखादी आपली फाईल आपण सेव्ह केलेली आहे जुनी, तर ती ओपन करायची असेल तर आपण ओपन प्रोजेक्टमध्ये जाऊन ओपन करू शकतोय. त्यानंतर इथं आहे एक्झिस्टिंग प्रोजेक्ट. याच्यामध्ये काय तुमचे जे काही रिसेंटचे प्रोजेक्ट असतात ते इथं दाखवतंय. तर तुम्हाला जशी सिच्युएशन असेल तसं तुम्ही याचा यूज करू शकता. आता आपल्याला नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचा, त्याच्यामुळं मी न्यू प्रोजेक्टवर क्लिक करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, इथं आपल्याला प्रोजेक्टचं नाव द्यायचं असतं. तर आपला पहिला प्रोजेक्ट असल्यामुळे मी इथं प्रोजेक्ट 01 आणि त्याच्या पुढं V001 दिलेलं आहे. V001 हे प्रत्येक प्रोजेक्टला द्याच तुम्ही, कारण की हे आपलं व्हर्जन असतं. सिलाउट फाईल क्रॅश होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं सेफ्टीसाठी आपण फाईल व्हर्जन अप करत असतो. ते पुढे गेल्यावर मी तुम्हाला कसं करायचं सांगेन. नंतर खाली बघा फोल्डर दिलेला आहे, तिथं तुम्ही जिथं फाईल सेव्ह करणार आहे त्याचा पाथ द्यायचा आहे. तर ब्राउज केल्यानंतर आता जसं की माझं फोल्डर डीमध्ये आहे, डीमध्ये प्रोजेक्ट 1, ज्यामध्ये स्क्रिप्ट, याच्यामध्ये जाऊन मी सिलेक्ट फोल्डर केला आणि इथून क्रिएट प्रोजेक्ट केला. तर तुम्ही बघू शकता की इथं नवीन प्रोजेक्ट क्रिएट झालेला आहे. तर इथं तुम्हाला काही पॅलेट दिसत असतील, त्याचे आता मी ओळख करून देतो. सगळ्यात पहिल्यांदा इथं आहे आपण जे काही प्रोजेक्ट म्हणजे फुटेज इम्पोर्ट करणार ते आपल्याला इथं स्क्रीनमध्ये दिसून जाईल. त्यानंतर तर टीज पॅनल आहे, इथं ऑब्जेक्ट पॅनल आहे, तर नोड्स आहेत इथं, इथं नोड्स आहेत आणि इथं नोड आहे. तर बघा, आपल्याला फुटेज याच्यामध्ये इम्पोर्ट कसं करायचं बघा. फुटेज इम्पोर्ट करण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे सोर्स पॅनलमध्ये डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर जिथं कुठं तुमचं फुटेज सेव्ह असते तिथं जाऊन पाथ द्यायचा. जसं की माझं डीमध्ये आहे. आपण आधीच फोल्डर बनवून घेतल्यामुळं आपल्याला लगेच प्लेट्स मिळून जातील. तिथून ओपन केलं. ओपन केल्यानंतर आपल्याकडं फुटेजचं सोर्स पॅनलमध्ये आलं, पण ते आपल्याला स्क्रीनवर नाही दिसत आहे. तर आपण त्याचं एक न्यू सेशन कसं क्रिएट करायचं, तर ह्याच्यासाठी पण 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे आपण ह्याला ड्रॅग करून ट्रीज पॅनलमध्ये सोडायचं. त्यानंतर इथं ऑप्शन येतील, इथं रोटो बाय डिफॉल्ट मी सिलेक्ट केलेला आहे, इथं नन असतं, तुमच्या इथं नन असेल. जर का तुम्हाला रोटो करायचं असेल तर तुम्ही इथून रोटो चूज करू शकता. इथं खाली काही छेडाछेडी करू नका, तर डायरेक्ट इथून ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला न्यू सेशन क्रिएट झालेला आहे. आता जे काय आपण काम करणार त्याच्यावर करणार आहे. ही आपल्या टाईमलाईनला आपल्याला पुढे जायचं असेल तर एक्सने आपण एक फ्रेम पुढे जाऊ शकतो. एक फ्रेम मागे यायचं असेल तर झेडने मागे येतो. जर का तुम्हाला फुटेज प्ले करायचं असेल तर एल प्रेस करू शकता. फुटेज स्टॉप करायचं असेल तर के प्रेस करू शकता. जर का फुटेज बॅक साईडला प्ले करायचं असेल तर जे प्रेस करू शकता. तेच जर का तुम्हाला शॉर्टकट की लक्षात नसतील तर तुम्ही इथून देखील करू शकता. जसं की सिंगल एरो आहे तिथून फुटेज प्ले होईल, स्क्वेअर आहे त्यांना फुटेज स्टॉप होईल, आणि बॅक साईडला जो एरो आहे त्यांना बॅक साईडला फुटेज प्ले होईल. त्यानंतर हे जे दिसतंय इथे की फ्रेम, तुम्ही एक फ्रेम पुढे जाण्यासाठी आहे. आणि हे जे आहे ते फर्स्ट फ्रेम आणि लास्ट फ्रेम ह्याच्यासाठी आहे. तर अजून एक दुसरी मेथड म्हणजे नवीन सेशन क्रिएट करण्याची, ती पण सांगतो. कंट्रोल झेड केलं. दुसरी मेथड आहे की
फुटेजला क्लिक करायचं तर सोर्स पॅनलमध्ये आणि कंट्रोल एन प्रेस करायचा. कंट्रोल एन प्रेस केल्यानंतर न्यू सेशन्स आपल्याला डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्ही नाव देखील देऊ शकता. इथं रोटो करणार आहे म्हटलं मी रोटो सिलेक्ट ऑटोमॅटिक आलेलं आहे, जे मी लास्ट टाइम सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर ओके केलं. ओके केल्यानंतर बघू शकता सेम तीच प्रोसेस झालेली आहे. आपलं पूर्ण सेशन क्रिएट झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथं व्ह्यूला यायचं वरती. इथं तुम्हाला दाखवते तुम्ही काय करत आहात त्याचं नोट. जसं की आता मी रोटो नोट यूज केलेला आहे, त्याच्यामुळे इथं रोटो आलेला आहे. त्यानंतर व्ह्यू पॉईंट आउटपुट आहे, इथं सगळ्यात पहिल्यांदा फोरग्राऊंड करून घ्यायचं. त्याच्यामुळे तुमचं फुटेज म्हणजे PC जास्त लॅग नाही करणार किंवा फुटेज स्मूथली प्ले होईल. आता एवढं काय जाणवणार नाही आउटपुट आणि फोरग्राऊंडमध्ये, कारण की आपण ह्याच्यावर काहीच काम केलं नाही. जर का जसे जसे तुमचे शेप्स जास्त होत जातील आणि जर का तुम्ही आउटपुटवर काम करत असाल तर ते खूप लॅग होऊन जाईल. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथं फोरग्राऊंड करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं नोडमध्ये हे तुम्हाला नंतर ऑप्शन जसे जसे आपण पुढं शिकत जाऊ तुम्हाला ह्याच्यात काय काय ते देखील सांगितलं जाईल. त्यानंतर इथं आपल्याकडे ऑब्जेक्ट लिस्टमध्ये आपण काय करणार आहे, जे काय आपण शेप वगैरे ड्रॉ करणार आहे ते आपण ते सगळे इथं आपल्याला हे ऑब्जेक्ट लिस्टमध्ये दिसून जातील. हवं असल्यास जे काय टॅब आहेत ते आपण सेपरेट असे ड्रॅग करून आपल्याला हवे तसे सेट पण करून घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर इथं बघा, इथं आल्यानंतर तुम्हाला एखाद्या वेळेस फुटेज हाय ब्राईट किंवा खूप डार्क आल्यानंतर तुम्हाला जर का एजेस वगैरे दिसत नाहीत, जसं की ह्या एजेस आहेत ह्या स्पष्टपणे दिसत नाहीत, तर तुम्ही काय करू शकता, इथून मोड चेंज करून बघू शकता. थोडेफार कलर चेंजेस तुम्हाला दिसून येत असते. ठीक आहे, मी याचा GB क्लास ठेवतो. त्यानंतर इथं आहे आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेन गामा. एखाद्या वेळेस जर का डार्क फुटेज आला किंवा खूपच लाईट आला तर गेन गामा ॲडजस्ट करून आपण फुटेजला व्हिजिबल करू शकतो. जसं की बघा, गेन वाढवल्यानंतर थोडासा ब्राईटनेस वाढतोय, एक्सपोजर वाढतंय फुटेजचं पूर्णपणे. गॅमा तुम्ही ॲडजस्ट करू शकता, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करू शकता. त्यानंतर सपोज एखाद्या वेळी तुमचं गेन गामा काहीतरी पूर्णपणे विस्कटलेला आहे, तुमचं फुटेज व्यवस्थित दिसत नाही, तर काय करायचं, नॉर्मल गेनच्या पुढे एक नॉर्मल बॉक्स दिसतं, त्याच्यावर क्लिक करायचं. गॅमाच्या देखील त्या बॉक्सवर मी क्लिक केलेलं आहे, तर जे डिफॉल्ट सेटिंग असते त्याच्यावर येतं ते. ठीक आहे, मी थोडंसं विजिबल होण्यासाठी गेन वाढवतो. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फाईलमध्ये जाऊन प्रेफरन्सेसमध्ये जाऊन तुम्ही व्ह्यूवर इथं तिथं नियरेस्ट करा. हे का सांगतो मी तुम्हाला, नियरेस्ट का करायचं, अप्लाय केल्यानंतर एक सेकंड, आता झूम केल्यानंतर बघा आपल्याला एज प्रॉपर दिसते. इथं तुम्ही बघू शकता. स्क्रीन मोठी करतो, F3. स्क्रीन मोठी करण्यासाठी काय, फुल स्क्रीनसाठी आहे F3, त्यानंतर F2 आहे, F1. तुम्ही प्रेस करून बघू शकता, तुम्हाला जे काही योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही सिच्युएशननुसार तुम्हाला जसं पाहिजे इंटरफेस असं ठेवू शकता. तर F3 फुल स्क्रीन झालेलं आहे. आता नियरेस्ट ठेवल्यामुळं काय झालं बघा, आपल्याला इथं स्पष्टपणे सॉफ्ट एज आणि हार्ड एज दिसते. आता हार्ड एज म्हणजे काय, जी तुम्हाला एजचा डार्केस्ट पॉईंट आहे ती म्हणजे हार्ड एज, जसं की ही एज ती म्हणजे हार्ड एज झाली. आणि सॉफ्ट एज म्हणजे काय, लास्ट पिक्सल फुटेजचा, जसं की इथं तुम्हाला हे पिक्सल लास्ट दिसतात ते आहे आपले सॉफ्ट एज आणि आहे मिडल एज. हे नंतर कामाला येईलच, त्याच्यासाठी सांगतोय सुरुवातीलाच. सगळ्यात पहिल्यांदा समजलं असेल तुम्हाला, प्रेफरन्सेसमध्ये जाऊन व्ह्यूअर पॉईंट नियरेस्ट ठेवायचा. सपोज तुमचा लिनियरला असेल, अप्लाय केलं, ओके केलं, तर तुम्ही बघू शकता इथं थोडंसं स्मूथ झालेलं आहे ते फुटेज, ब्लरेस्ट, त्याच्यामुळे तुम्हाला एजचा डिफरन्स एवढा कळणार नाही, त्याच्यामुळे आपले करेक्शन वगैरे शेपमध्ये ते नेऊ शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम आहे की प्रेफरन्सेसमध्ये जाऊन व्ह्यूअर लिनियर आहे तिथं नियरेस्ट करायचं. ठीक आहे. तर जे काय मी तुम्हाला सांगितलं आहे ते नक्कीच समजलं असेलच तुम्हाला. जर काही शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता, त्यावर देखील नंतर व्हिडिओ बनवले जातील. तर आजच्या क्लाससाठी एवढंच पुरेसं आहे. उद्या आपण बघूयात की यातील काही टूल्स कसे वापरायचे आणि शेप कसे टूल्सचा यूज करून कसे शेप्स ड्रॉ करायचे हे आपण उद्याच्या क्लासमध्ये बघूया. थँक्यू.